गॉगलवरती हा गॉगल मला फ्री देतोय. नक्की शॉपर स्टॉपला व्हिजिट करा. You say you don't wanna get in trouble, that you don't find 'cause you got me. I don't wanna break your little bubble, but you gotta wake up to reality. 'Cause I can see in your eyes, your head is full of dreams. Tears are a proof of failure, you just gotta let them flow without. हे कसा गेला तुम्हा साऱ्यांचा वीकेंड? आय होप अगदी छान मस्त मजेत गेला असेल. पावसाळ्याचे दिवस आहेत, अगदी सुंदर असा निसर्ग झालेला आहे. पण फिरताना थोडं सांभाळून कारण खूप वाईट वाईट घटना घडत आहेत आपण पाहतोय. आणि तरीसुद्धा काही लोक धाडस करायला जातातच. तसं नाही करायचं, जरा सांभाळून जायचं, माहितीच्या ठिकाणीच जायचं. बरं, मला एक कॉमेंट होती की ताई स्प्राउट मेकरचा खरंच उपयोग होतो का गं? कपड्यापेक्षा मला तर हा स्प्राउट मेकरच जास्त आवडतो, कारण यामध्ये हे मूड तुटत नाहीत. कपड्यामध्ये ते मूड ना कपड्यात घुसतात आणि मग तुटतात. पण कपड्यापेक्षा थोडासा वेळ जास्त लागतो याला. देवपूजा झाल्यानंतर किती प्रसन्न वाटतं ना, अगदी मनालाही आणि आपल्या घरालाही. एक वातावरणच घरातलं असं छानसं होऊन जातं, अगदी आल्हाददायक, प्रसन्न. बरं, आता आम्ही दोघं मिळून इथं स्वयंपाक करतोय. रविवार आहे. दोघं मिळून स्वयंपाक करण्याचं रिझन असं आहे की आम्हाला लवकरात लवकर आवरून घर सोडायचे. मूग आणि मटकीचे स्प्राउट्स मी जे दाखवले होते त्याची मस्त भाजी केली आहे. आठवणी मदत केली पाहिजे तुम्ही. आणि चपाती. तर घरचं असं साधं सुद्धा जेवण खाऊन आम्ही आता निघालोय मॉलला. आणि मॉलमध्ये आज काहीही खाणार नाही असं ठरवून निघालोय. आणि ओनली मॉलसाठी नाही बरं का निघालो, तर गाडीत बसल्यानंतर मी सांगते. ओनली मॉलसाठी नाही निघालो. तर गाडीत बसल्यानंतर भेटू आता. चला, 1:30 वाजतात. 1:45ला निघायचंय. या दोघांचं जेवण झालंय, माझंच राहिलंय जेवण. आज सोबत जेवायला नाही बसलो, कारण माझं आवरायला वेळ लागतो म्हणून मी माझं आवरत बसलीये. तोपर्यंत त्यांनी खाऊन घेतलं. चलो, व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आज आम्ही काय काय शॉपिंग करतोय बघूया. की धाडस होते का? रेब्यांचा गॉगल जो राहिला होता तो आज मिळतोय का आहोंना, हे मी दाखवणार आहे. आणि मी काही गॉगल्स घेतलेत, तर रिसिव्ह झालेत, तेही मी तुम्हाला दाखवते. चला. वेगळा वेस्ट एंड मॉल वेगळा. ओके, इथे डिस्कशन सुरू आहे की मॉलला बोलायचं काय बोलायचं त्या प्रितीश, काय नाव आहे? वेस्ट एंड. ओके. आणि आम्ही फक्त मॉलसाठी नाही निघालेलो, तर प्रितीशची आज टेस्ट आहे बेटीची, म्हणजे बाकलीवार ट्युशन जे काय तो करतोय. आणि मग म्हटलं रविवार असताना त्याला ना आम्ही जी काही बस लावून दिली आहे, म्हणजे गाडी केली आहे कॅब, ती रविवारी नसते, रविवारी सुट्टी असते कॅबला. म्हटलं त्याला सोडायला आणायचंही होईल आणि सोबत आमची शॉपिंग ही होईल उरलेली, जी मेन म्हणजे प्रितीशची उरली आहे, आहोंची उरली आहे, माझी तर नेहमीच उरलेली असते. आणि प्रितीश काय म्हणतोय? प्रितीश 3 तास वेळ आहे तुझ्याकडे. तू एवढं येत पण नाही. 3 तास काय लिहू? अरे हे बघ, 3 तास तू लिहिणार आहेस पेपर आणि आम्ही शॉपिंग करणार आहे. 3 तास करू काय तिकडे? एवढं येत पण नाही 3 तासाचं लिहायला. येत असतं तर काय पूर्ण भरत. ओ माय गॉड, ऐकलं तुम्ही? तर ज्यांची मुलं नवीन नवीन आता बीटीला जॉईन झालेत ते समजू शकतील की कशी कंडिशन आहे. काय काय जणांचं चांगलं झालं नाही, बिचारा प्रयत्न करतोय, हा अभ्यास करतोय, खूप अभ्यास करतोय. आणि आपल्यालाच वाईट वाटतं कधी कधी की लेकरं एवढी अभ्यास करतायत कंटिन्यू आणि तरी सुद्धा टफ जात आहे बरं का. त्याला तेच सांगायचं की 3 तासाचं आहे, म्हणजे 3 तासाची टेस्ट आहे, बट मी लिहू काय मम्मी 3 तास? बरं ठीक आहे, जाऊ दे, तुला जितकं येते तितकं प्रामाणिकपणे लिही, डबल चेक कर. आणि वाटलंच तर यायचं बाहेर तर बाहेर ये, मला कॉल कर, आम्ही येतो तुला घ्यायला, मग आपण सोबत शॉपिंग करू. ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण आज माझा हेतू काय माहितीये का प्रितीश? मी मेट्रोला व्हिजिट करणार आहे, मेट्रोच्या शूजच्या त्या शॉपला आणि स्केचर्सच्या. मला ना साईजचा इश्यू आहे, तर मी ऑनलाईन काही सिलेक्ट करून ठेवले प्रोडक्ट, आणि ते जर का मला ऑफलाईन मिळाले सेम प्राइसला तर मी ते घेणार आहे. नाही तर ओनली साईज चेक करून येणार आहे, म्हणजे मला ऑनलाईन ऑर्डर टाकायला इझी जाईल. कधी कधी काय असतं की ऑनलाईनला जुना माल असतो, त्यामुळे तो स्वस्तात काढलेला असतो, आणि शॉपमध्ये सगळं न्यू कलेक्शन असतं आणि ते थोडं महाग असतं. आपल्याला वेदांतला घ्यायचंय, इकडे चला. या गाडीची अशी कंडिशन आहे, तरी सुद्धा ती गाडी चालू आहे. वापरतायत का? कुठे घेऊन चालले? अरे ओके ओके, दुरुस्तीला घेऊन चाललेत. शॉपिंग तर आज मी करूनच सोडणार आहे. वेस्ट एंड मॉल दुसऱ्यांदा आलीये मी.
आज न खरंच मनापासून मी ठरवून आले होते की आपण आज शॉपिंग करायचीच, सेलमध्ये का होईना पण करायचीच. कारण ओरिजिनल प्राईसच्या गोष्टी तर मॉलमध्ये घेणं माझ्याच्यानं शक्य होत नाही, धाडच नाही होत मला. वाव, ड्रेस सुंदर आहे रे प्रवीण. हा कपडा पण छान आहे. ड्रेस कसं वाटतं? हा रेड छान आहे ना. वरजिओ कंपनीचा ऑनलाईन मी एक रेड ड्रेस घेतला आहे, त्यामुळं हा ड्रेस मी घेणार नाही. आणि जर का खरंच मी तो घेतला नसता ना, हा मला इतका आवडला होता की मी तो घेणारच होते. चला, H&Mमध्ये फिरते आहे आणि बऱ्यापैकी मी H&Mमधून शॉपिंग केली आहे बरं का. बघू एवढंच इयरिंग्स घेतलं, दोन्ही घेतले ना. चला घरी गेल्यानंतर दाखवते काय काय घेतले. ऐकामध्ये काय घ्यायचंय का? चला शॉपर्स स्टॉपला जाऊया. 40% ऑफ आहे. काय सुंदर कलेक्शन आहे राव. मस्त आहे. मला तिथे एक आवडली, मी विचारलं त्यांना, म्हटलं मला असं वाटलं 1600 आहे. मी प्राईस बघितलीच नाही, एक झिरो राहायलाच माझं काउंट करायचं. 16,000ची ठेवून दिली मी. प्रत्येकाची चॉईस किती वेगळी असते ना. जेव्हा 8-9 दिवसाची ट्रिप असते तेव्हा मला स्लिंग बॅगपेक्षा किंवा ती क्रॉस बॅग असते ना त्याच्यापेक्षा अशा बॅकपॅक खूप आवडतात. मी विचार करते आहे, इथे मी फास्ट ट्रॅकच्या या शॉपमध्ये आहे तर खूप छान ऑफर्स सुरू आहेत. बट मी ही जी पाहते ना ही नवीन आहे, हिला काहीही ते डिस्काउंट देत नाही आहेत. मग मी बघून घेते आहे, छान वाटलीच तर मी ऑनलाईन चेक करेन. ऑनलाईन मला थोडाफार तरी डिस्काउंट नक्कीच मिळेल याच्यावरती, हो की नाही. तर तेच करत होते मी इथे आणि शॉपवालीलाच मी शूट करायला लावलं. भेटेल तुम्हाला ती पुढे, कारण अहो मला सोडून त्यांची शॉपिंग करायला भटकंती करायला गेलेले आहेत. माझी कॅमेरामॅन संगीता, माझा व्हिडिओ बघा. मी तुला सांगते माझ्या चॅनलचं नाव. उद्याच येईल हा व्हिडिओ. थँक्यू. नेहमीप्रमाणे पर्सच्या शॉपमध्ये रेकी करून माझी झालेली आहे, घेतलं काहीच नाही. आता आली आहे मी स्केचर्समध्ये. बरं, माझ्याकडे ऑलरेडी जे शूज आहेत ना ते स्केचर्सचेच आहेत. मला ना एक कॉमेंट होती की छानसे शूज घेत आहेत. माझ्याकडे ऑलरेडी शूज आहेत आणि ते मी मॉर्निंग वॉकसाठी यूज करते, नेहमी बाहेर पण यूज करते, कारण ते स्केचेस आहेत आणि खूप कम्फर्टेबल आहेत ते. आणि तेव्हापासून मला ना तसेच शूज आवडायला लागलेत, अगदी कम्फर्टेबल सॉफ्ट मटेरियलवाले. बरं, नेहमी म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा आम्ही मॉलमध्ये गेलो होतो तेव्हासुद्धा अहो गॉगल बघत होते रेबॅनचे आणि आत्ताही तेच पाहत आहेत. बरं, आम्ही काय घेतलं की नाही हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल. आणि आहोंची ही ना खूप दिवसांची ख्वाहिश आहे बरं का, की त्यांना अशा प्रकारचा रेबॅनचा गॉगल हवा आहे. आत्ता त्यांच्याकडे जो आहे ना तो प्रोवोकचा आहे, जो आम्ही आर्मीच्या कॅन्टीनमधून अगदी डिस्काउंटमध्ये घेतला होता. याचाच अर्थ आत्तापर्यंत आयुष्यामध्ये आहोंनी एवढं कमावलं बट स्वतःवरती गॉगलसाठी सुद्धा पैसा खर्च केलेला नाही. त्यांना थोडंसं पुश करायची गरज आहे आणि मी तेच करत होते त्यांना की घ्या नका इतका विचार करू स्वतःसाठी घेताना. हा प्रॉपर लेडीज आहे. तो रेबॅनच्या गॉगलवरती हा गॉगल मला फ्री देतोय. नक्की शॉपर स्टॉपला व्हिजिट करा. शॉपर स्टॉपमध्ये यांचं हे शॉप आहे इथे. नाही फ्री वगैरे काही नाही आहे. हा 50% ऑफमध्ये आहे. हा कितीला जातो रे? 4,000. बरं, 4-4,500 पर्यंतचा आहे. यानंतर मी आली आहे बाटाच्या शोरूममध्ये. बाटाच्या चपलांची किंवा शूजची क्वालिटी तशी चांगली असते असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय नक्की कॉमेंट करून सांगा. आणि नंतर इथे लॅवीमध्ये आली आहे. काय यांच्याकडे कलेक्शन आहे हो, खूप सुंदर कलेक्शन आहे आणि बऱ्यापैकी वीकेंडची ऑफरसुद्धा ठेवली आहे त्यांनी. खूप सारा डिस्काउंट मिळत होता, पण मी काय घेतलं का नाही. इथे सुद्धा फक्त आणि फक्त रेकीच केली. हे बघा, ही स्लिंग बॅग खरं तर खूप छान आहे, आवडली आहे मला. पण मी तिला म्हटलं ठीक आहे बघते मी, पण घेईन ऑनलाईनच. कोणती छान वाटते? व्हाईट वाली. ये नहीं छोटी वाली नवीन डिजाइन वाली कॉम्पैक्ट बैग है. रेटमध्ये थोडा डिफरन्स आहे. ही पण महाग आहे, थोडी स्वस्त आहे. मस्त आहे रे. माझा पण मस्त आहे. नाही
2700 प्राइस ओके आहे, बट मला आत्ता नको आहे, मला आता बॅक हवी. अशा प्रकारे मॉलमधली शॉपिंग संपवून मुलांना घेऊन आता आम्ही घरी निघालो आहे आणि मुलांना टेस्ट जसं काही प्रितीश बोलत होता त्या पद्धतीनंच गेलेली आहे आणि ही सुरुवात आहे. खरंच टफ जातीये एक्झाम. 7:30 होत आहेत. येता चिकन घेऊन आलोय आम्ही. इंद्रायणी नगरमध्ये प्रीतीच्या मित्राला ड्रॉप केलं आणि आलो. तर चिकन खायचं आहे. 15 दिवस झाले असतील ना खाऊन, माहिती नाही, पण घेऊन आलोय आणि थोडंसंच आणलंय, जास्त नाही. बट एकदम पटकन इन्स्टंट बनणारं चिकन बनवायचं. भाकरी करायच्या गरम गरम. एवढा स्वयंपाक असणार आहे. चपाती प्रीतीशला हवी असते चिकन सोबत, जी आहे ऑलरेडी शिल्लक दुपारची, तीच खाईल तो. आणि खाली पूजाही होती, एक कार आली नवीन, तर पेढाही खाऊन एनर्जी घेऊन आली आहे. बरं, जी काही आम्ही शॉपिंग केली आहे ना आज, ती सारी शॉपिंग मी दाखवणार आहे. स्वयंपाक दाखवते पहिल्यांदा की मी कसं पटकन चिकन बनवते आणि स्वयंपाक झाला की लगेच तुम्हाला पहिले जेवण करून घेतो आम्ही आणि मग झोपायच्या अगोदर तुम्हाला नक्की मी आजची शॉपिंग दाखवते की धाडस काय काय केलेलं आहे शेवटी आम्ही. किती वाजले? 8ला 5 मिनिटं कमी आहेत. किती वाजेपर्यंत? ॲटलिस्ट 8:45 स्वयंपाक झाला पाहिजे, जेवायला बसलं पाहिजे. भाकरी करायला घेऊ? तुम्ही करता मसाला? चला, चिरून ठेवलेलं आहे. लसूण देते, कोथिंबीर नाहीये फक्त, बघतच राहा. आज खरंच खूप पटकन डिसिजन झाला आणि घेतलं सुद्धा चिकन, पण आता पटकन बनावती कारण भूक लागली होती, खूप भूक लागली होती. तुम्ही समजू शकता की 3 तास कंटिन्यू आम्ही उभे होतो, चालत होतो मॉलमध्ये, किती भूक लागली असेल. पाणीसुद्धा आम्ही पिले नाही आणि घरी येऊन आता डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात. त्याचसाठी अशी ना दोघांनी म्हणजे कामं केली ना घरातली, म्हणजे आपल्या नवऱ्याची मदत असेल ना तर काही वाटत नाही. नाहीतर मी त्यांना म्हटलं असतं चला मला नाही करायचं काय स्वयंपाक वगैरे, तुम्ही आपलं बाहेरच द्या आम्हाला जेवण. पण नाही हो, नवरा इतकं मदत करतोय तर त्याच्या आवडीचं आणि घरी बनवलेलं जेवण काहीच नाही वाटत ना. मग बायकांना अशी मदत असायला हवी पार्टनरची. काय वाटतं तुम्हाला, हो की नाही? आणि सगळा काही मसाला काढलेला आहोनी भाजतायत तोपर्यंत मी इथे गरम गरम भाकरी करायला घेते. माझ्या भाकरी होत आहेत तोपर्यंत फक्त मसाला भाजूनच होणार आहे त्यांचा. तो थंड झाला की मग तो मिक्सरला वाटायचा आणि मग फोडणी घालायची. अर्ध्या तासात खरं तर भाकरी आणि चिकन अगदीच बनलं होतं. भाजलं का? भाजा भाजा भाजा. माझ्या भाकरी होत आल्या बघा. त्यांचा मसाला होईपर्यंत माझ्या भाकरी करायच्या. मसाला झाला की लगेच फोडणी द्यायची. हो हो, मी ना भाकरीचा जो व्हिडिओ टाकलाय ना, शॉर्ट व्हिडिओ, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर मैत्रिणी मला म्हणायच्या ना की टाक व्हिडिओ टाक कशी बनवते, म्हणून मी तो शॉर्ट व्हिडिओ टाकला की मी कशा पद्धतीनं भाकरी बनवते. तो व्हायरल गेलाय ना. तर परवा ना मला एक कॉमेंट आली होती त्याला की अगं नेवाळे आम्ही पण अशीच करतो की भाकरी. इतकं भारी वाटलं मला. म्हटलं काय ना लोक असतात नेवाळी म्हणे. ठीक आहे ना, पण असं मी काही मनाने टाकला नव्हता, मला रिक्वेस्ट होती ना की टाक ताई. मी जो युवर फूड लॅबवाल्यांचा जो काही ब्लेंडर घेतलाय ना त्यामध्ये कठीण पदार्थ नाही आपण ग्राइंड करू शकत, कारण त्याचे जे काही कंटेनर आहेत, जार आहेत, ते प्लास्टिकचे आहेत. त्यांना ना ते कठीण पदार्थ घासले जातात आणि मग त्याची शाईन, त्याची ट्रान्सपरन्सी कमी होते, म्हणजेच त्यांना स्क्रॅचेस येतात. म्हणून आज हा अगदी जुना पुराणा मिक्सर आम्ही शोधून काढलेला आहे. म्हणजेच माझ्याकडे लिटरली आता 2 मिक्सर आणि 1 ब्लेंडर आहे आणि तरीसुद्धा आहो ना अजून एक नवीन मिक्सर घ्यायचं आहे बरं का. त्यांचं असं म्हणणं आहे की अजून मला चांगल्या क्वालिटीचा एक मिक्सर घ्यायचा आहे. आणि म्हणजेच बघा, किचन आम्हा दोघांचं आहे, यामध्ये दोघांचे डिसिजन असतात, कारण अहो बऱ्यापैकी किचनमध्ये मला मदत करत असतात. त्यामुळे त्यांना माहिती असतं की हाताखाली जे काही टूल्स आहेत ना ते चांगलेच असायला हवेत, हो की नाही. तर बघूया आता कोणता मिक्सर घेणार आहेत ते. त्यांनी ना एक बघून ठेवला आहे असाच काहीतरी 5.5पर्यंतचा रेंजचा एक मिक्सर आहे जो अतिशय भारी आहे आणि मलाही आवडला आहे तो. बट मीच त्यांना ओके दिलेलं नाही आहे, कारण सध्या खूप सारा खर्च सुरू आहे. या खर्चामध्ये पुन्हा हा खर्च नको, निवांत आपण घेऊ कधीतरी, याच्या वाचून काही आता सध्या अडलेलं नाही. अर्ध्या तासात स्वयंपाक बनवायचं टार्गेट होतं. स्वयंपाक अर्ध्या तासात बनला खरा, पण वाफ कुठे निघती कुकरची. खूप वाट बघायला. तुमच्यापेक्षा जास्त भूक मला लागलीये. मला पण. चिंचेचं जे काही चॉकलेट होतं ना ते मी जीन्सच्या खिशामध्ये टाकून घेऊन गेले होते.
जेव्हा जेव्हा तहान लागेल ना तेव्हा पाणी सुद्धा आम्ही प्यायला गेलो नाही. मी ते चॉकलेट खात होते का तर 3च तासाचा वेळ होता आणि तुम्हाला माहितीये मॉलमध्ये गेल्यानंतर 3 तास पुरत नाहीत. वेळ कसा जातो कळत नाही. तरी पण आम्ही किती बऱ्यापैकी चालतो हे शॉपिंग कळत नाही. केलीये, दाखवायची आहे, बट अंगात आता त्राण नाहीये. पहिलं खाऊन घ्यायचंय मग मी शॉपिंग दाखवणार आहे मी तुम्हाला. 9:10 होत आहेत. काय उपयोग आहे एवढ्या लोक स्वयंपाक करून, वापस नाही निघलेली. ते फास्ट बनलेलं हे गावच्या स्टाईलचं चिकन जे अतिशय अतिशय म्हणजे अतिशय टेस्टी झालेलं होतं. मस्त भाकरीसोबत चुरून याचा आनंद घेण्यात आला. आणि जी काही शॉपिंग आहे ती मी उद्या तुम्हाला दाखवतेच, कारण खूप कंटाळलो होतो आम्ही. राहिली शॉपिंग दाखवायची, सॉरी फॉर दॅट. चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडेच एंड करते. उद्या भेटेन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.